दासबोध ग्रंथाची सुरुवात करण्यापूर्वी दासबोध का निवडला तर त्या दासबोध वाचण्यामुळं पुष्कळ मला आणखी ताकद आहे. परंतु कुठलाही ग्रंथ जर आपण घ्यायचा असेल तो ग्रंथ सद्गुरूशिवाय संताशिवाय समजणार आणि ती दृष्टी ते ग्रंथातील जे मर्म आहे ते मर्म समजण्याची दृष्टी श्री सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांच्यामुळे मला मिळाली. समासामध्ये श्रवण केली याने जगामध्ये जे आजपर्यंत मिळालं नाही, जगाची धडपड कशासाठी चालू आहे अर्थात प्रत्येकाची धडपड सुखासाठी चालू आहे. ते सुख आजपर्यंत परंपरेनं मिळालं नाही म्हणूनच ही बोंबोंबा आपली चालू आहे. विवेकानंदांनी देखील या जगाच्या परिस्थितीबद्दल इंग्लिश शब्द मी उच्चार करतो ह्याचा अर्थ मी इंग्लिश शिकलो असं नव्हे, पाठ केले पोपटासारखा. वर्ल्ड इज गॅलपिंग टुवर्ड्स हेल्म. त्याचा अर्थ असा आहे सर्व जगाची धडपड अधोगतीने चालू आहे आणि ती अधोगतीतून वाचवण्याचा प्रयत्न आजपर्यंत साधुसंत करीत आहेत आणि करीत आले. साधुसंत फक्त इतर लोक अगदी गटांगळ्या खात आहेत, काय फजिती होत आहे. तथापि ती जास्ती फजिती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्याला पश्चाताप येणार नाही. तसं दारू पिऊन 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 त्यानंतर ते लिव्हर खराब झाली मग त्याला पश्चाताप येतो म्हणे. काय दारू पिणाऱ्या माहित असतं ते असं तसं अनेक पश्चाताप झाल्यानंतर एक बुद्धी सुचते त्यांना काय यातून कसं सुटायचं. हे मुलं पण 60 मुलं झाले काय आमच्यामध्ये फार अगदी मैत्री लोक गुरुची कृपा म्हणणारे एकेका 14 मुलं. हा हे गुरुची कृपा म्हणणारे लोक आहेत काही काय सांगायचं. असं आता चांगली कृपा होईल बघा. तसं आणखी काल एक साताऱ्यामध्ये एक पैलवान होता जिड्डासा, परंतु जगत जेता असण्यासारखं होतं तिकडच्या भागाचा तो. सगळ्यांना आणखी भयंकर हे होता, परंतु त्याला 6 का 7 मुली झाली. त्या पट्टा पैलवान होता, मुलगा झाल्याच्या सोडलं नाही आणि काल त्या मुलाला घेऊन माझ्याकडे आला. आल्यानंतर मी त्याला असं म्हटलं आणि चोरून आणलास काय रे, आज सर्व मुलीच होत होत्या तुला चोरून आणलास काय म्हणून. असं संसार म्हणला काय दुःख असणार हे लक्षात ठेवा. जन्मला म्हटलं की दुःख असणार. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म सौखाचा सागर. जन्म दुःख असायचीच हे लक्षात ठेवा. कारल्याची भाजी कडू कारले काय चोखरा साखरे गोळे तरी कडू ते कडू. तसं जन्म मी जन्माला म्हटला बरोबर तुमच्या पाठीमागे ती दुःख लागणारच आणि लागावीच म्हणतो चांगलं पोळावं तुम्ही काय असं जो म्हणतो तोच खरा बाप. त्याशिवाय येत नाही ना. इथून पुढे जायला पाहिजे. पहिली दुसरी तिसरी चौथी असं झाल्यानंतर त्याला सुशिकलं तसं ते पोळल्याशिवाय इकडे लक्ष येण्याची वृत्ती होत नाही. असं अनंत जन्मामध्ये पोळून 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 झाल्यानंतर मग हा नजन्म प्राप्त झाला हे सर्टिफिकेट आहे. परंतु तितकंच जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी म्हणजे हे सर्व आणखी दुःखदायक आहे असं अगदी मनानं ठरवल्याशिवाय आणि गुरु मिळणार नाही. आणि असं ज्याने मनानं ठरवलं तुझ्या घरात येऊन जागा करून स्वप्नात येऊन तुला उठून बसवणार.
पण इतकी तयारी पाहिजे तुमच्यामध्ये. असं इथली जी एक परंपरा आहे ती मला सांगावं अशी वाटते, आणि ती परंपरा खरंच या वर्षापासून सुरू झाली म्हटलं तरी हरकत नाही. आजपर्यंत नुसतं बघून ते चालत होतं, बघून करत होतो आम्ही. एक रूढी पडली होती, ते इचलकरंजीचं संस्थान ब्राह्मणाचं होतं पूर्वी काय, आणि मोठे मोठे अगदी नुसतं तिथे काय पंक्ती उठायच्या. ब्राह्मणाची पंक्ती पण त्यात काय असणार, काय हो, बासुंदी पुरीच असणार काय, आणि बासुंदी पुरी तिथं आहे तिथे मांजरं असणार. असं असल्यानंतर एकदा आणखी भयंकर प्रसंग होता. सगळे लोक आले होते, बडे बडे लोक, आणि पंगत बसला असताना वाढती वाढत होता. अगदी तल्लीन होऊन आणखी लोक बसले होते, वाढत होता. इतक्यात तिथं मांजर होतं. ते मांजर, त्याला काय माहित, मांजर आडवं आलं तिथे, आणखी त्याच्या पायात गेलं, आणि त्याच्यामुळं ते गरम गरम सांबार पडलं, आणि ते जवळपासच्या लोकांवरती, चांगलं प्रतिष्ठ लोकांवरती सांडलं गेलं. भयंकर अगदी. आता इथं कुणाला काहीतरी झालं, मारामारी झालं, मला वाईट वाटेल की नाही काय, होय, इथे काहीतरी कुणी काहीतरी केलं तर मला वाईट वाटेल की नाही, आता दारू पुण्याकडे आलं तर वाईट वाटेल की नाही. तशा रीतीने त्या मालकाला भयंकर वाईट वाटलं, अगदी हिरमुसला, आणि एकदम ऑर्डर दिली काय, आता मांजर बांधल्याशिवाय जेवायला वाढायचं नाही. रूढीबद्दल मी सांगतोय, रूढी कशी आणखी महत्वाची असते. मांजर बांधल्याशिवाय बांधायचं नाही. ते सुरू झालं, परत एक 22 वर्ष गेली, नंतर तो मालक वारला. त्याला मजा वाटली. मी आता काय केलं सांगते, त्या शोभाला सांगते काय, एकदा मजा वाटते बिस्किट टाकते, नेमकं ते येतात, नंतर रडते त्याच्या नावानं काय, ते येतात अगदी बरोबर चहाचा वास येते काय, बरोबर त्यावेळेला येतात अगदी कुठे काही गंजी वाजल्यासारखं. असं ते घरचं मांजर सण आलं, आणखी ते खोटाळलं, आणखी त्याने ऑर्डर दिली, बांधून घातल्याशिवाय वाढायचं नाही. 22 वर्ष गेल्यानंतर तो मालकी वाढला, आणि अर्थात मांजरचं आयुष्य देखील काय कमीच असतं, आणि ती मांजरही मिळालं. ते घरामध्ये लग्नाचा प्रसंग आला. लग्नामध्ये बहुतेक कुठे कुठे जेवढं आठवतात कुणाला माहित, का याला दाणं द्यायला पाहिजे, ते आमचं कुरस आहे, आमचं मंगेश आहे, आमचा नागेश आहे, आहेत आमच्या लोक. ते सगळं ऐकून देखील ते मंगेशला जाणारे आहेत शाणे आमच्याकडे काय. इतकं सगळं ऐकून मीच देव आहे काय, आणखी असं म्हणणारे देखील आमचे कुलदेवते असं म्हणणारे आहेत. किती कसं कुलदेव काय सांगता येत नाही काय, मी सांगत नाही. तर त्या नियमाप्रमाणे इथे देखील आपण चैत्राला वगैरे आम्ही अथवा शिवरात्रा वगैरे तिथं 33 का 35 नारळ देत होतो आम्ही. त्या कोपऱ्यात एक देव आहे, त्या कोपऱ्यात एक देव आहे, त्या कोपऱ्यात एक देव, म्हणून अगदी आम्ही 35 मिळाल्यापासून ते नारळ सगळे वाचवले. असं तसं त्यावेळेला ते करत असताना पंगत बसली, एकदम त्या बाईला, मालकीण बाईला आठवण झाली, आमच्या घरात अशी पद्धत होती मांजर बांधायची. ते मग त्यामुळे जरा थांबा म्हणायला उशीर बसले सगळे. तुम्ही कसं ताटत बसले, केव्हा सुरू होतंय केव्हा सुरू होतंय, तसं केव्हा आणि भजनाला सुरुवात होतं असं त्याला वाटलं होतं. आणि ती मांजर का दुसऱ्यांचं मांजर बांधावं आणि मग चालू करायचं ज्या मनात त्याला मालकिणीच्या, ते दुसऱ्यांचं मांजर कसं सापडेल, दुसऱ्यांचं कुत्र कसं सापडेल, ते शोधायला गेले. एकदा आणखी असा आजोबा होता पूर्वीचे, हे 85 वर्ष आहे, वारीनं कुठेतरी उडून जाईल म्हणून आणखी दुसऱ्या खेळातले गेल्यात बरं. असं काय मी सांगत होतो, मांजर बांधा शोधा. तर इतक्यात ते आजोबा होते पूर्वीचे. मालकीण का उशीर का बरं, सगळे बसेल का उशीर, हो तुम्हाला माहित आहे आमच्या घरात मांजर बांधून घालायची पद्धत आहे असं म्हणून तो एकदम खो 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 हसायला लागला. आणि संबंध इतिहास सांगितलं त्यानं, असं असं होतं. अरे बाई त्यावेळेला होतो बाई, ते मांजर काय आलं, आणखी त्याला ठेच लागली, पडला, आणि ते सांबार काय झालं, याचा अर्थ कसं बांधायचं. तसेच आमच्यामध्ये काळजीमध्ये म्हणा सगळं बघून चाललंय आपला सगळा व्यवहार. म्हणून काळजीमध्ये
बसवेश्वरचं एक वचन आहे, नोडी नोडी माड. कांदले आता काही लोक आले म्हणून कांदले आपल्याला मी मठात एक मठात लिपती नेमला, आम्हाला तर काय हक्क नाही बरं काय इथला. त्यांच्याकडे बरं झालं पिढा सोडलो मी. आता काय जबाबदारी त्यांच्यावरची काय. आजपासून चेकबुक त्यांच्याकडे देऊन टाकतो बघा. काय आणि काय बोलत होतं. हा बस वा. आता सगळ्यात विसरायला काय आठवत नाही का. नोडी नोडी माडून कारण आतून सगळं नको नकोच वाटायला लागलं, मग ते तरी कशाला आठवून ठेवू असं. नोडी नोडी माडो नेम सल्लवू सल्लवू. अगदी बघून पूजा करणे, बघून पंढरला जाणे, बघून देवाला जाणं हे निरोपी आहे. नोडी नोडी माडो नेम सल्लवू सल्लवू. यामुळं बोल की रे बाबा, उसनं बोल माझ्यासाठी. तू बाबा एवढा आवाज बारीक तुझा. कालपासून उपास मीच बघतो थांब. नोडी नोडी माडो नेम सल्लवू सल्लवू. तनु उद्देश मन उद्देशವಾಗಿ ಮಾಡೋ ನೇಮ ಸಲ್ಲವು. ಗುರುಪಥಲ್ ಮೀರಿ ಮಾಡೋ ನೇಮ ಸಲ್ಲವು. ಇವು ನಿಜದೊಳಗೆ ನಿರ್ಲವು ನಿರ್ಲವು म्हणतात. गुरुपथ सोडून जसं नुसतं डॉक्टर औषध देतो म्हणून कोणती तरी गोळी घेऊन जसं चालणार नाही. डॉक्टर जे सांगतो तेच औषध घ्यायला पाहिजे. नुसतं डॉक्टरने हेच गोळी घेऊन नाही चालत नाही. प्रत्येक एखादी पित्त प्रकृती असते, वात प्रकृती, कफ प्रकृती, त्याप्रमाणे औषधाची गोळी निराळी जायला लागते. तसं नुसते बघून ते करत होते, हे ध्यान करते, हे तपश्चर्या करते, हे सगळं व्यर्थ आहे. बघून करणं सगळं व्यर्थ आहे. म्हणून गुरुतत्व गुरुला सोडून जितके म्हणून कराल ते सगळं खड्ड्यातच पडणार आहात. म्हणून तुम्हाला या जन्ममरणाच्या दुःखातून जर वाचायचं असेल तर गुरु हा एकच उपाय आहे. म्हणून गुरुला श्रेष्ठत्व देण्याकरता पूर्वी इथे एक परंपरा होती. इथं खाली एक भाग आहे, त्याला भंग्याची नाव पाहिला. खाली जिथून हे पाणी आता सध्या विहिरीत भंग्याची बाग. भंग्याची बाग म्हणजे ते भांगड्याची बाग आहे ती. काय तिथे यायचे साधू संत लोक. आणि भांग म्हणजे काय म्हणतात काय कुणाला माहित आहे. माहित आहे माहित आहे. हा याला माहित आहे बघा. ओढत होता. होय मी ऐकलंय बरोबर आहे. काय भांग म्हणतात काय काय भांग ओढा. तिथे येऊन बसायचे ओढायचे म्हणून त्याला तिथे त्या विहिरीच्या काठला बसायचे म्हणून भंग्याची बाग. भंग्या अजूनही देत म्हणतात भंग्याची बघत म्हणतात. तिथे येऊन उतरायचे. ते वर्षाला एका ठराविक शिवरात्रीला यायचे आणि तिथे येऊन उतरायचे. उतरल्यानंतर ते कारभार मठाला स्वामीला समजलं. त्यांनी कारभार पाडला. असला कारभार पाडल्यानंतर तो गेला असं आणि स्वामींचे तुम्हाला आणखी आज्ञा आहे, आणखी तुम्हाला इथे असं राहू नका, बघती या. ते म्हटलं एवढं बोलला ते जर पक्के होते ते लोक ते काय ऐकत नाही ना. गांजा द्यायचं जगाची परवाच करत नाही. तिथं आहे बघा एकदम अगदी जगाची परवा करत नाही. ते दारू गांजावाले बायकोला देखील करतात. मग बाकीचं काय उरलं सांग. असो तर अगदी ते होते. असा निरोप गेल्यानंतर नाही बाबा आम्ही येणार नाही तुमच्याकडे, आमची व्यवस्था व्हायचं तुमच्याकडून होणार नाही, आम्ही येणार नाही म्हणून सांगतो. कारण आमच्याकडे काय भांगडे लोक आहेत, गांजाकस लोक आहेत, आणखी तुमच्यातून निभावून गाई वगैरे आमच्या अगदी बैला वगैरे आहेत, त्यांचं तुमच्यातून निभायचं नाही, आम्ही येत नाही, आम्ही इथेच राहतो. तू तसं सांगत आला. पुन्हा आम्ही निरोप पाठला. काय हरकत नाही, तुम्ही मागच आम्ही येतो. फक्त तुमच्यामध्ये त्या तत्वाचं स्मरण आहे की ते असलं तरी कामधेनू किंवा काय चिंतामणी इकडे देतो असं आश्वासन दिलं. आणि त्यामुळे ते इकडे आले आणि त्यांचा उत्सव होतो. पूर्वी इथं दररोज पोळीचा नैवेद्य होत असे. अगोदर त्यांची व्यवस्था व्हायची, मग नैवेद्य वगैरे. त्या अगोदर इथे नैवेद्य वगैरे अगोदर नाही, अगोदर आलेल्या लोकांची व्यवस्था आणि मग ती पद्धत पडली. मग तो येणार, मग त्यांचे कोणतरी वंशज येथून बसत त्या कट्ट्यावरती. काय लंगोटी सगळं घालता येत नव्हती झाले बाबा, असे लोक येऊन बसायचे. म्हणून मला आज आनंद होता. अगदी खरेच संत माझ्याकडे आलेले आहेत आज.
आजपासून मी सुरुवात झाली म्हटलं तर हरकत नाही काय. म्हणून आजपर्यंत त्या संतांची सेवा करणं हे मी कर्तव्य समजतो काय. आणि मी तर माझी जागा सोडलीच आहे, परंतु आता सेवा करायला हरकत नाही. नाहीतर एक बंधन असतं काय काय. राजाचं एक बंधन असतं. राजा सगळं पूजा कर सुटला तर काय होईल, तसं एक बंधन सोडलं असं. आज आणखी खरंच आणखी मला आणखी आजपर्यंत त्या व्यवहारामध्ये मला आवडत होते वेदांती लोक, परंतु अगदी भयंकर माझ्यावर संस्कार असल्यामुळे माझं अन्न जर कुणी पाहिलं तर मी जेवत नसे. कुणी इतके संस्कार व्हायचे. ते सिद्धार्थचा मठ म्हणजे अगदी तुच्छ आम्ही समजत होतो. ते गांजा काय पाहिजे जात नाही, अमुक नाही तमुक नाही अशा रीते त्यांच्या आमच्या कानावर आम्ही घेतलं होतं. म्हणून अगदी गंज, परंतु अगदी निश्चयाने सांगतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो काय अद्वैती लोक आहेत तर कोणाला आणखी मिळणार नाही. कसाही असू दे, जरी दारुडा असला तरी तो श्रेष्ठ म्हणणार आहे. निश्चय त्याचा असतो इतकं. आणि असे आणि खरंच आणखी उत्तम तऱ्हेचे आणखी मला आणखी संत मिळालेले आहेत. आणखी त्याचा उपयोग आणखी मुद्दाम यांना शिकायला ठेवलं होतं. ते देखील ते काय हळू हे देखील हळूहळू काय ते आल्यापासून ते बाई उपनिषद सुरू केले. उपनिषद निषेध म्हणजे काय बघ संस्कृत कोण सांगते. जरी शिकलो नसतो तरी इतके लोक संतांच्या मांडणीमध्ये आणि शास्त्रोक्त मांडणीमध्ये एवढा फरक आहे. हा उत्तम तऱ्हेची अगदी पिंजून 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 अगदी सांगतात काय. तसं इथे संतांच्यामुळे अगदी थोडं थोडक्यात तसं एकच सूत्र अनंत नाव आहे. हे संतांचं अध्यात्मशास्त्र, हे संतांचा वेद काय. तू देखत ते रुगड्याकडे बघा तर सूत्र नाही, तसं एकच सूत्र अनेक अधिष्ठान आहे रुगड्याचं कपड्याचं. तसं सर्व नाम रूपाचं अधिष्ठान आत्मा आहे, मी आहे असा निश्चय आणखी श्री समर्थामुळे होतो, संतांमुळे देखील होतो. आणि संत झाले की असे शास्त्री लोक येतात, पंडित लोक येतात, वेदांत लोक येतात आणि मग खरी घटती जाते. मग अशी सभाला मजा येते काय असो. आणखी खरंच मजा सुसूत्रामुळं आणखी एक मिळाले. तो काढापणे आणलं, मी आणलं नाही त्याला बोलावं नाही. काढापणेच घर सोडून यायला आला तू पायवीवाडी तिकड जातो काय. कसं काय झालं तू ना तिथं आला तो 1 वर्ष आला. हळू बघता बघता काय होतं का रे काय जरा मान नंतर आणखी 4 वर्ष आणखी झालं. आणि त्याची आई बापाने दंपती दिली काय तू पळून आला होता काय जरा धान पडणार काहीतरी चोरीतून आलं होतं ना. असं आता चोरी करतो काय ते आहे तू त्यांच्याकडे भांडवल आहे ते चोरी करतो काय. अजो आता दत्ता म्हणजे असे काय श्री गणेश आहे दासबोधामध्ये सांगितलं आहे काय की श्रवणी केली याने जे आजपर्यंत मिळालं नाही. ज्याला सुख मिळालं असतं तर तुम्ही या घोटाळ्यात पडला नसता. सुख कशाला म्हणायचं हे माहीत नाही. आणखी ते श्रवण जर केलं तर अनंत काळामध्ये देखील जे मिळालं नाही ते तुम्हाला नाही. सुख मिळतं आलं असतं काय. सुख कशाला म्हणायचं आणि हे श्रवणाने समजा. म्हणून संत विश्वास ठेवून श्रवणाने आहे त्या पिढीमध्ये 12 पोरं काढून देखील तुम्ही आहे त्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे त्याच्या निश्चयाने होऊ शकता. म्हणजे ते सामर्थ्य तुम्हाला महाराज देवो. थोडं